चला आज वॉटर लिली कमळ अपडेट तुम्हाला दाखवते। आपल्या बागमध्ये काय सुरू आहे। हिवाळा म्हटलं की वॉटर लिलीचे असे पूर्ण पानं खराब होत जातात, पण नवीन पानं मात्र येतात। छोटे छोटे हे जे आहे ना, हे नवीन पानं पूर्ण येत आहे आणि शेवाळ भरपूर झाली आहे, कारण आहे तशाच अवस्थेत हे बऱ्याच दिवसाचे आहे। याला मी हात लावायचं कामच पडत नव्हतं, म्हणजे याची साफसफाई करायची। पण तुम्ही असे शेवाळ वगैरे काढू शकता, कारण हे काढल्यामुळे बघा कमळाची पण अशी पूर्ण पानं खराब झाली अशी अवस्था झालेली आहे। बल्ब ट्यूबर आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी थंडीपासून पानं खराब होतात आणि आतमध्ये ते चांगले राहतात। बऱ्याचदा हे नवीन नवीन ट्यूबरसुद्धा तयार होतात, बल्बसुद्धा तयार होतात आतमध्ये, म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही। पण थोडीफार तुम्ही शेवाळ काढा आणि पाणी स्वच्छ ठेवाल तर तो चांगला परिणाम होईल, कारण सूर्यप्रकाश आपल्या झाडांना मिळणार आहे। आणि आता मी आहे तशा हालमध्ये ठेवलं, कारण हे सुप्त अवस्थेत असल्यामुळे यांना जास्त आपण डिस्टर्ब होईल असं काही करायचं नाही आहे। हळूहळू मी हे सर्व वरचं शेवाळ वगैरे काढते आणि हे सर्व आता हे जाणार आहे किचन वेस्टमध्ये खत बनण्यासाठी। बघा अशा कड्या बऱ्याच ह्या झाडाचं तर अजूनही सुरूच आहे। फुलं येऊन ज्या कड्या राहतात ना, त्याचे बी तयार होते। इथे बघा आपलं जे बी होतं ना, त्याच्यावर पण बघा किती शेवाळ आलेले आहे आणि थंडीमुळे ते बघा ते पण आता असे फ्रेश वाटत नाही आहे, पूर्ण असं पिवळेपणा आलेलं आहे त्याला। पण आता जे काही रोपे उरतील ना, ते आता नंतर चांगले होतील। जसे याचं उन्हाळ्याची सुरुवात होते फेब्रुवारी मार्चमध्ये, हळूहळू हे प्लांट आपले चांगले व्हायला सुरुवात होते। परत रिपोर्टिंग वगैरे सगळे व्हिडिओ येणार आहे। सध्या शेलिंग वगैरे काही केलेलं नाही आहे, कारण अशा अवस्थेमध्ये ग्रोथ कमी होते झाडांची, त्याच्यामुळं मी तर नाही करत आहे आता सध्या। आणि उन्हाळ्यातसुद्धा जवळजवळ असल्यावरच करू शकतो आपण, कारण जास्त उन्हामुळे कोणाला नाही वाचत आले प्लांट, तोही प्रॉब्लेम होते। खरं तर जूनपासून भरपूर याची ग्रोथ होते वॉटर लिली कमळची, त्याच्यानंतर आपण प्लांट भरपूर प्रमाणात घेऊ शकतो। आणि आपल्या बागेमध्ये काही काही प्लांट असे आहे की 12ही महिने फुलं येणारे आहे तिला, जसं की हे असं जांभळ्या रंगाचं सुंदर फुल आहे, मी दाखवते। कारण बघा किती कड्या याला अजूनही येत आहे आणि याचे जे प्रकार आहे ना, याच्या सर्वच याला कड्या येत आहे, पण फुलं याला जास्त येत आहे, कारण हे प्लांट खूप वेळाने लावलेलं होतं मी, त्याच्यामुळे याचे फुलं तयारच आहे। आणि आता बघा ह्याच्यातसुद्धा थोडंसंच पाणी आहे, एकही पान उरलेलं नाही, पण याच्यामध्ये बल्ब आतमध्ये तयार झाले असतात। बघा तुम्ही पाणी कमी करू शकता, कारण त्याच्यामुळे सूर्यप्रकाश मिळेल, पण पूर्णपणे पाणी सुकू देऊ नका, त्याच्यामुळे आपले प्लांटसुद्धा खराब होऊ शकतात। वरचे पानं खराब होतात आणि नवीन नवीन पानं येत राहतात छोटे छोटे। बघा या पद्धतीने याच्यातसुद्धा छोटे छोटे प्लांट आहे। आता याच्यात थोडं पाणी टाकावं लागेल, कारण पाणी खूप कमी झालेलं आहे याच्यामध्ये। बघा हे जे आहे ना, हे रोप आहे बीपासून तयार झालेलं साईडनं, ते मोठं होत आहे। आणि आधीचं जे मेन रोप होतं ना, बघा त्याचे सगळे असे पानं बाहेर निघत आहे आणि आतमध्ये नवीन छोटे छोटे पानं मात्र येत आहे, त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आहे। बघा खराब झालेले कड्या फुलं हे सर्व मी काढून घेतलं। याच्यातलं पाणी जास्त हिरवं झालेलं आहे बघा। खूप दिवसाचं पाणीसुद्धा बदलवलं नाही आणि बदलतसुद्धा नाही मी जास्त पाणी, कारण भरपूर प्लांट आहे, एवढं मला होत नाही ते, त्याच्यामुळे बरेच मी गप्पी मासे वगैरे कुठे कुठे टाकलेले आहे, आता समजेल काही काही कमी झालेलं आहे। याच्यातलं पाणी बघा खूप कमी झालेलं आहे। आणि कोणतं फूल आपल्या बागेमध्ये अजूनही उमलं तर त्याचा रंग मी तुम्हाला पुढं दाखवते, कारण काल मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी ते मी देवीसाठी तोडलेलं आहे फूल, यावेळेस मिळालं तर बघा या फुलाला भरपूर फुलं येतात अजूनही। हे फूल नेहमी फुलं देणारं झाड आहे हे वॉटर लिलीचं, कोणत्याही ऋतूत तुम्हाला याची फुलं भरपूर मिळतील। बघा खूप छान कड्यांनी भरलेलं आहे, कारण भरपूर कड्या आहे याला, नेहमीच फुलं येतात। आणि आधीची कडे बघा अशा खालच्या दिशेने जाते, जेव्हा ते पॉलिनेट होते प्लांट आणि त्याचं बी पडते, मग नंतर या पद्धतीने ही प्रोसिजर यावर्षी जास्त बघायला मिळाली मला प्लांटमध्ये। या रंगाच्याच प्लांटमध्ये जास्त मिळाली आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही पण अशी झाडांची काळजी घ्या। वॉटर लिली कमळ खूप सुंदर फूल आहे, सर्व फुलांमध्ये हे सुंदर म्हणायला हरकत नाही। कमळ आपलं राष्ट्रीय फूल तर म्हटलेलंच आहे, त्याच्याचमुळं बघा किती सुंदर सुंदर फुलं येतात याला आणि ऑक्सिजनसुद्धा भरपूर देते हे प्लांट। म्हणून तुम्ही पण तुम्हाला आवड असेल तर बागेमध्ये हे प्लांट वाढवू शकता। मी तर काही दिवसापूर्वीसुद्धा खूप पैसे देऊनसुद्धा छोटे छोटे बल्ब जे येतात बरेचदा, आपण देताना खूप सुंदर असं प्लांट देत असतं की ज्याला कड्या फुलं असेल अशा पद्धतीने। बघा आता हे सगळं वेस्ट निघालेलं मी आपल्या किचन वेस्टचं खत बनवण्यासाठी ठेवलं आहे, त्याच्यात ठेवलेलं आहे। आजची माहिती कशी वाटली, याच्यामुळे आहे ना सीवीडसुद्धा मिळते झाडांना। धन्यवाद।